नमस्कार. आज आपण उत्तराखंडमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या संधींवर बोलणार आहोत. म्हणजे MBBS, BDS तर आहेच, पण अनेकांना BAMS, BHMS, UMS बद्दलही जाणून घ्यायचंय. उत्तराखंड हे खरंच हल्ली मेडिकल शिक्षणासाठी एक हॉटस्पॉट बनत चाललंय असं वाटतंय. तर मग बघूया इथली सरकारी, खाजगी कॉलेजेस कोणती आहेत, प्रवेश कसा मिळतो, नीटचा रोल काय आणि खर्च किती येतो साधारणपणे. अगदी. आणि मला वाटतं आपण हे पण बघायला हवं की नीट स्कोर सोबतच ते डॉमिसाईल म्हणजे अधिवासाचे नियम किती महत्वाचे आहेत, कारण त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होतो. आणि BAMS सारख्या आयुष अभ्यासक्रमांवर पण आपण नीट बोलूया. उत्तम. मग सुरुवात कॉलेजेस पासूनच करूया का? सरकारी आणि खाजगी दोन्ही आहेत तिथे. बरोबर. हो. MBBS साठी म्हणाल तर साधारणपणे 5 सरकारी आणि 3 खाजगी कॉलेजेस आहेत. अच्छा. सरकारीमध्ये हल्द्वानी, देहरादूनचं दून मेडिकल कॉलेज, श्रीनगर, गढवाल आणि अल्मोरा ही मुख्य नावं. आणि अर्थातच एम्स ऋषिकेश आहेच, ते तर सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे. हो, एम्स ऋषिकेश मोठं नाव आहे. आणि खाजगीमध्ये हिमालयन इन्स्टिट्यूट म्हणजे हिम्स, श्री गुरु रामराय SGRI आणि गौतम बुद्ध चिकित्सा महाविद्यालय. ओके. म्हणजे जागा किती असतील अंदाजे? साधारण 1150 MBBS जागा म्हणू शकतो आपण. त्यातल्या 700 सरकारी आणि उरलेल्या 450 खाजगी. आणि BDS साठी पण 2 खाजगी कॉलेजेस आहेत. आणि आयुर्वेद शिक्षण म्हणजे BAMS वगैरे? हो, त्यासाठी पण चांगले ऑप्शन्स आहेत. उदाहरणार्थ देहरादूनमधलं देवभूमी मेडिकल कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल म्हणजे DBMCAH हे BMS साठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांना NCISM ची मान्यता पण आहे. हे छान आहे. पण आता महत्वाचा प्रश्न, प्रवेश मिळवायचा कसा? म्हणजे पहिली अट काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीट UG परीक्षा. ती पास होणं अनिवार्य आहे. उत्तराखंडमध्ये कोणत्याही मेडिकल किंवा आयुष कोर्ससाठी MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS कशासाठीही. आणि शैक्षणिक पात्रता? 12वीची. हो. 12वीत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश हे विषय हवेत. आणि TCB मध्ये जनरल कॅटेगरीसाठी किमान 50% आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% गुण लागतात. आणि ते डोमिसाईल नियम ते थोडे किचकट वाटू शकतात काहींना. सोप्या भाषेत सांगता येतील? हो, नक्कीच. सोपं करून सांगायचं तर 3 मुख्य कॅटेगरी आहेत. पहिली, जे उत्तराखंडचे रहिवासी आहेत आणि 10वी-12वी पण तिथूनच केली आहे, ते स्टेट कोट्यासाठी पात्र. ओके. दुसरी, जे रहिवासी नाही आहेत पण 10वी-12वी उत्तराखंडमधनं केली आहे, ते पण पात्र आहेत, पण त्यांना आरक्षण मिळत नाही. अच्छा. आणि तिसरी, जे उत्तराखंडचे रहिवासी आहेत पण शिक्षण समजा बाहेरून घेतलं असेल तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट दाखवून पात्र ठरू शकतात. म्हणजे फक्त नीट रँक नाही, हे नियम पण खूप महत्वाचे ठरतात. कळलं. म्हणजे हे नीट तपासावं लागेल उमेदवारांना. आणि ही प्रवेश प्रक्रिया कोणतं विद्यापीठ किंवा संस्था चालवते? MBBS आणि BDS साठी HNBU उत्तराखंड मेडिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी म्हणजे HNBMU. HNBMU. ओके. आणि BAMS किंवा इतर आयुष कोर्सेससाठी उत्तराखंड आयुर्वेद युनिव्हर्सिटी UAU. दोन्हीकडे सेंट्रलाइज काउन्सिलिंग होतं. काउन्सिलिंग प्रक्रिया कशी असते? म्हणजे त्यात काय काय करावं लागतं आणि काही फी वगैरे असते का सुरुवातीला? हो, असते ना. आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी रजिस्ट्रेशन फी असते. मागच्या वर्षी नीट UG साठी साधारण 6,500 रुपये होती. 6,500 फक्त रजिस्ट्रेशन फी? हो. आणि त्यासोबत एक सिक्युरिटी डिपॉझिट पण भरावं लागतं. ते महत्वाचं आहे. सरकारी कॉलेजसाठी साधारण 10,000 रुपये आणि खाजगी मेडिकल कॉलेजसाठी तर 1,00,000 रुपये. काय सांगताय? 1,00,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट. हे तर खूप जास्त आहेत. हे परत मिळतात ना? हो. प्रवेश निश्चित झाल्यावर किंवा नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यास परत मिळतात. पण सुरुवातीला भरणं हे पालकांसाठी मोठं प्लॅनिंग असतं नक्कीच. BAMS साठी फी आणि डिपॉझिट वेगळं असू शकतं. थोडं कमी असतं सहसा. रजिस्ट्रेशन नंतर काय होतं? राऊंड पण होतो. आणि यात काही फ्री एक्झिट वगैरे असतं का? म्हणजे पहिल्या राऊंडला नाही आवडलं तर? हो, पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असतो. म्हणजे सीट मिळाली पण नाही घेतली तरी सिक्युरिटी डिपॉझिट जात नाही. पण पुढच्या राऊंड्समध्ये सीट मिळाली आणि नाही घेतली किंवा सोडून दिली तर डिपॉझिट जप्त होऊ शकतं. त्यामुळे निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. हे महत्वाचं आहे. आणि तारखा, नियम यात बदल होऊ शकतात. त्यामुळे HNBUMU आणि UAUच्या वेबसाईट्स सतत बघत राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर.
आता थोडं BMS बद्दल बोलूया का? हां, नक्की कसा कोर्स आहे आणि यानंतर करिअरच्या संधी काय आहेत? BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. 5.5 वर्षांचा कोर्स असतो हा. 4.5 वर्ष शिक्षण आणि 1 वर्षाची कंपल्सरी इंटर्नशिप. ओके. पंचकर्म विभाग, फिजिओथेरपी, चांगल्या अॅनॅटॉमी लॅब्स असतात, हॉस्पिटल पण अटॅच्ड असतं. आणि करिअरचं काय? BAMS नंतर काय करता येतं? खूप संधी आहेत. स्वतःचं क्लिनिक सुरू करता येतं. पुढे MD किंवा MS पण करता येतं आयुर्वेदात. रिसर्चमध्ये जाता येतं. शिक्षण क्षेत्रात काम करता येतं. आणि आजकाल तर पतंजली, डाबर, हिमालयासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये पण आयुर्वेदिक डॉक्टर्सना खूप मागणी आहे. आणि पात्रता? नीट लागतेच, पण अजून काही? हो, नीट UG पास हवं. 12वीत PCB सह किमान 50% गुण, राखीवसाठी 40%. आणि वय 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं लागतं साधारणपणे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, खर्च. सरकारी आणि खाजगी कॉलेजेसच्या फीमध्ये खूप तफावत असते असं ऐकलंय. हो, खूप मोठी तफावत आहे. सरकारी MBBS कॉलेजची वर्षाची ट्युशन फी साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास असू शकते, अधिक इतर शुल्क. 1.5 लाख सरकारीसाठी? ठीक आहे. पण खाजगी MBBS कॉलेजची फी वर्षाला 13 लाखांपासून 18 लाखांपर्यंत किंवा अधिकही असू शकते. बापरे, 13 ते 18 लाख दरवर्षी. हो, त्यामुळे नीटमध्ये चांगली रँक मिळवणं किती महत्त्वाचं आहे हे यावरून कळतं. BAMSची फी अर्थात MBBS पेक्षा कमी असते, पण ती कॉलेजनुसार बदलते. चांगली गोष्ट ही की सरकारी आणि कॉलेज लेव्हलच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत, SC, ST, OBC, EWS साठी किंवा मेरिटवर आधारित. शिष्यवृत्ती हा मोठा आधार ठरू शकतो. आणि कट ऑफ बद्दल काय अंदाज आहे? म्हणजे साधारण किती रँकपर्यंत सरकारी किंवा खाजगीत संधी मिळू शकते? सरकारी MBBS जागांसाठी तर खूपच चांगली रँक लागते. स्पर्धा खूप आहे, पण खाजगी कॉलेजेसमध्ये थोडी कमी रँक असेल तरी प्रवेश मिळण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ? मागच्या वर्षीचा अंदाज घ्यायचा झाल्यास गौतम बुद्ध चिकित्सा महाविद्यालयाचा कट ऑफ 5 लाखांच्या पुढे गेला होता, तर हिम्सचा कट ऑफ 1,60,000च्या आसपास होता. पण हे आकडे दरवर्षी बदलतात, त्यामुळे लेटेस्ट कट ऑफसाठी काउन्सिलिंगच्या वेबसाईटचाच बघाव्या लागतील. अगदी. तर एकूणच उत्तराखंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही मिळून चांगले पर्याय आहेत. पण प्रवेश प्रक्रिया, पात्रता, विशेषतः ते डोमिसाईलचे नियम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चाचा पूर्ण अंदाज घेऊनच पुढचं पाऊल टाकायला हवं. अगदी बरोबर. आणि MBBS हा एक मार्ग आहेच, पण BAMS, BHMS, BOMS सारखे आयुष अभ्यासक्रम पण करिअरसाठी चांगले पर्याय ठरू शकतात, याकडेही लक्ष द्यायला हवं. कदाचित जिथे स्पर्धा थोडी कमी आहे, तिथेही चांगली संधी मिळू शकते. बरोबर आहे. आशा आहे की आजच्या आपल्या या चर्चेतून वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना एक चांगली दिशा मिळाली असेल. आता जाता जाता एक विचार मनात येतो की आपली आवड आणि परिस्थिती बघून आधुनिक वैद्यकशास्त्र निवडणं योग्य की पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्र? काय वाटतं? याचा विचार करायला हरकत नाही. भेटूया पुढच्या वेळी. अच्छा. सरकारीमध्ये हल्द्वानी, देहरादूनचं दून मेडिकल कॉलेज, श्रीनगर, गढवाल आणि अल्मोरा ही मुख्य नावं. आणि अर्थातच एम्स ऋषिकेश आहेच, ते तर सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे. हो, एम्स ऋषिकेश मोठं नाव आहे. आणि खाजगीमध्ये हिमालयन इन्स्टिट्यूट म्हणजे हिम्स, श्री गुरु रामराय SGRI आणि गौतम बुद्ध चिकित्सा महाविद्यालय. ओके. म्हणजे जागा किती असतील अंदाजे? साधारण 1,150 MBBS जागा म्हणू शकतो आपण. त्यातल्या 700 सरकारी आणि उरलेल्या 450 खाजगी. आणि BDS साठी पण 2 खाजगी कॉलेजेस आहेत. आणि आयुर्वेद शिक्षण म्हणजे BAMS वगैरे? हो, त्यासाठी पण चांगले ऑप्शन्स आहेत. उदाहरणार्थ देहरादूनमधलं देवभूमी मेडिकल कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल म्हणजे DBMCAH हे BMS साठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांना NCISMची मान्यता पण आहे. हे छान आहे. पण आता महत्त्वाचा प्रश्न, प्रवेश मिळवायचा कसा? म्हणजे पहिली अट काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीट UG परीक्षा. ती पास होणं अनिवार्य आहे. उत्तराखंडमध्ये कोणत्याही मेडिकल किंवा आयुष कोर्ससाठी MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS कशासाठीही. आणि शैक्षणिक पात्रता? 12वीची. हो, 12वीत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश हे विषय हवेत. आणि PCBमध्ये जनरल कॅटेगरीसाठी किमान 50% आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% गुण लागतात. आणि ते डोमिसाईल नियम, ते थोडे किचकट वाटू शकतात काहींना. सोप्या भाषेत सांगता येतील? हो, नक्कीच. सोपं करून सांगायचं तर 3 मुख्य कॅटेगरी आहेत.
पहिली, जे उत्तराखंडचे रहिवासी आहेत आणि 10वी-12वी पण तिथूनच केली आहे ते स्टेट कोट्यासाठी पात्र. ओके. दुसरी, जे रहिवासी नाही आहेत पण 10वी-12वी उत्तराखंडमधनं केली आहे ते पण पात्र आहेत पण त्यांना आरक्षण मिळत नाही. अच्छा. आणि तिसरी, जे उत्तराखंडचे रहिवासी आहेत पण शिक्षण समजा बाहेरून घेतलं असेल तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट दाखवून पात्र ठरू शकतात. म्हणजे फक्त नीट रँक नाही, हे नियम पण खूप महत्वाचे ठरतात. कळलं. म्हणजे हे नीट तपासावं लागेल उमेदवारांना. आणि ही प्रवेश प्रक्रिया कोणतं विद्यापीठ किंवा संस्था चालवते? MBBS आणि BDS साठी HNBU उत्तराखंड मेडिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी म्हणजे HNBMU HNBMU. ओके. आणि BAMS किंवा इतर आयुष कोर्सेससाठी उत्तराखंड आयुर्वेद युनिव्हर्सिटी UAU. दोन्हीकडे सेंट्रलाइज काउन्सिलिंग होतं. काउन्सिलिंग प्रक्रिया कशी असते? म्हणजे त्यात काय काय करावं लागतं आणि काही फी वगैरे असते का सुरुवातीला? हो, असते ना. आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी रजिस्ट्रेशन फी असते. मागच्या वर्षी नीट UG साठी साधारण 6,500 रुपये होती. 6,500 फक्त रजिस्ट्रेशन फी? हो, आणि त्यासोबत एक सिक्युरिटी डिपॉझिट पण भरावं लागतं. ते महत्वाचं आहे. सरकारी कॉलेजसाठी साधारण 10,000 रुपये आणि खाजगी मेडिकल कॉलेजसाठी तर 1,00,000 रुपये. काय सांगताय? 1,00,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट. हे तर खूप जास्त आहेत. हे परत मिळतात ना? हो, प्रवेश निश्चित झाल्यावर किंवा नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यास परत मिळतात. पण सुरुवातीला भरणं हे पालकांसाठी मोठं प्लॅनिंग असतं नक्कीच. BAMS साठी फी आणि डिपॉझिट वेगळं असू शकतं. थोडं कमी असतं सहसा. रजिस्ट्रेशन नंतर काय होतं? राऊंड पण होतो. आणि यात काही फ्री एक्झिट वगैरे असतं का? म्हणजे पहिल्या राऊंडला नाही आवडलं तर? हो, पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असतो. म्हणजे सीट मिळाली पण नाही घेतली तरी सिक्युरिटी डिपॉझिट जात नाही. पण पुढच्या राऊंड्समध्ये सीट मिळाली आणि नाही घेतली किंवा सोडून दिली तर डिपॉझिट जप्त होऊ शकतं. त्यामुळे निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. हे महत्वाचं आहे. आणि तारखा, नियम यात बदल होऊ शकतात. त्यामुळे HNBUMU आणि UAUच्या वेबसाईट्स सतत बघत राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता थोडं BMS बद्दल बोलूया का? हां. नक्की कसा कोर्स आहे आणि यानंतर करिअरच्या संधी काय आहेत? BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. 5.5 वर्षांचा कोर्स असतो हा. 4.5 वर्ष शिक्षण आणि 1 वर्षाची कंपल्सरी इंटर्नशिप. ओके. पंचकर्म विभाग, फिजिओथेरपी, चांगल्या अॅनॅटॉमी लॅब्स असतात. हॉस्पिटल पण अटॅच्ड असतं. आणि करिअरचं काय? बॅम्स नंतर काय करता येतं? खूप संधी आहेत. स्वतःचं क्लिनिक सुरू करता येतं. पुढे MD किंवा MS पण करता येतं आयुर्वेदात. रिसर्चमध्ये जाता येतं. शिक्षण क्षेत्रात काम करता येतं. आणि आजकाल तर पतंजली, डाबर, हिमालयासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये पण आयुर्वेदिक डॉक्टर्सना खूप मागणी आहे. आणि पात्रता? नीट लागतेच, पण अजून काही? हो, नीट UG पास हवं. 12वीत PCB सह किमान 50% गुण, राखीवसाठी 40%. आणि वय 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं लागतं साधारणपणे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, खर्च. सरकारी आणि खाजगी कॉलेजेसच्या फीमध्ये खूप तफावत असते असं ऐकलंय. हो, खूप मोठी तफावत आहे. सरकारी MBBS कॉलेजची वर्षाची ट्युशन फी साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास असू शकते, अधिक इतर शुल्क. 1.5 लाख सरकारीसाठी? ठीक आहे. पण खाजगी MBBS कॉलेजची फी वर्षाला 13 लाखांपासून 18 लाखांपर्यंत किंवा अधिकही असू शकते. बापरे, 13 ते 18 लाख दरवर्षी. हो, त्यामुळे नीटमध्ये चांगली रँक मिळवणं किती महत्वाचं आहे हे यावरून कळतं. BAMSची फी अर्थात MBBS पेक्षा कमी असते, पण ती कॉलेजनुसार बदलते. चांगली गोष्ट ही की सरकारी आणि कॉलेज लेवलच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत. SC, ST, OBC, EWS साठी किंवा मेरिटवर आधारित. शिष्यवृत्ती हा मोठा आधार ठरू शकतो. आणि कट ऑफ बद्दल काय अंदाज आहे? म्हणजे साधारण किती रँकपर्यंत सरकारी किंवा खाजगीत संधी मिळू शकते? सरकारी MBBS जागांसाठी तर खूपच चांगली रँक लागते. स्पर्धा खूप आहे, पण खाजगी कॉलेजेसमध्ये थोडी कमी रँक असेल तरी प्रवेश मिळण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ? मागच्या वर्षीचा अंदाज घ्यायचा झाल्यास गौतम बुद्ध चिकित्सा महाविद्यालयाचा कट ऑफ 5 लाखांच्या पुढे गेला होता, तर हिम्सचा कट ऑफ 1,60,000च्या आसपास होता. पण हे आकडे दरवर्षी बदलतात, त्यामुळे लेटेस्ट कट ऑफसाठी काउन्सिलिंगच्या वेबसाईटचाच बघाव्या लागतील. अगदी. तर एकूणच उत्तराखंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही मिळून चांगले पर्याय आहेत. पण प्रवेश प्रक्रिया, पात्रता, विशेषतः ते डोमिसाईलचे नियम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
खर्चाचा पूर्ण अंदाज घेऊनच पुढचं पाऊल टाकायला हवं. अगदी बरोबर. आणि MBBS हा एक मार्ग आहेच, पण BAMS, BHMS, BOMS सारखे आयुष अभ्यासक्रम पण करिअरसाठी चांगले पर्याय ठरू शकतात, याकडेही लक्ष द्यायला हवं. कदाचित जिथे स्पर्धा थोडी कमी आहे, तिथेही चांगली संधी मिळू शकते. बरोबर आहे. आशा आहे की आजच्या आपल्या या चर्चेतून वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना एक चांगली दिशा मिळाली असेल. आता जाता जाता एक विचार मनात येतो की आपली आवड आणि परिस्थिती बघून आधुनिक वैद्यकशास्त्र निवडणं योग्य की पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्र? काय वाटतं? याचा विचार करायला हरकत नाही. भेटूया